शेगाव येथे विविध मागण्यांसाठी आशा सेविका व गट प्रवर्तकांचे तहसील समोर धरणे आंदोलन. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 संलग्न अशा या गट प्रवर्तक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आज दिनांक 10 जुलै शेगाव तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आशा सेविका व गट प्रवर्तक या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून अत्यल्प मानधनावर अनेक आरोग्यविषयक जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे सांगितले. तसेच योजनाबाह्य कामांचा अतिरिक्त भार टाकण्यात येत असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचा नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदनाद्वारे आशा सेविका व गट प्रवर्तकांना कायम सेवेत घेणे, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, थकीत मानधन व विविध प्रोत्साहनपर रक्कम तातडीने अदा करणे, सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे तसेच इतर प्रलंबित मागण्या तत्काळ मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. कोरोना भत्ता मिळालाच पाहिजे. कोरोना भत्ता मिळालाच पाहिजे. असा कसा देत नाही, असा कसा देत नाही. C2 जिंदाबाद, C2 जिंदाबाद. हम सब माझं नाव रंजना संतोष मोरखडे. मी भोनगाव PSC मधून आलेली आहे. आरसूड PSC, जलम PSC, जवळा PSC. काय मागण्या तुमच्या? आम्ही तालुका शेगाव आणि शहरी. आता आमच्या प्रामुख्याने 9 मागण्या आहेत. आमची सर्वप्रथम मागणी आहे की आमचं जे कोविड काळात जे आम्ही काम केलेलं आहे तर 23 महिन्याचं आमचं मानधन थांबलेलं आहे. तर ते मानधन आम्हाला लवकरात लवकर अदा करण्यात यावं, मिळालं पाहिजे. कारण आम्ही जीव धोक्यात टाकून आम्ही हे कामं केले आणि वारंवार जे हे सर्वे येतात याचं आम्हाला कुठलंच मानधन भेटत नाही किंवा कुठचीच आमचं कुठं समजा आता आम्हाला एखाद्या ट्रेनिंगला जावं लागते, एखाद्या कुठे हे जावं लागते, याचं पत्र नसते. तोंडी कोणी कामं येऊन सांगून जाते. त्याच्यामुळे कोणाचा अपघात झाला, कोणाचं काही झालं तर त्याच्या आम्हाला ते संरक्षण मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट की थकीत जे आम्ही दिव्यांगाचा सर्वे केला होता त्याचे पण काही अशांचे पैसे थकीत आहेत, ते सुद्धा मिळाले पाहिजेत. आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. आम्हाला ग्रॅज्युटी मान्य झाली पाहिजे. आणि हे जे कामाच्या अतिरिक्त जे काम सांगून जातात की तळागाळातल्या छोट्यात छोट्या अधिकाऱ्यापासून तर मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत कोणी जरी गावात आलं तरी सर्वप्रथम आशाचंच घर विचारते आणि कुठलंही काम असं त्या आशावर लादल्या जाते. तर त्याचा जबरदस्ती होते, उलट धमक्या दिल्या जातात, तुम्हाला कामावून काढून टाकल्या जाईल. तर हे आमचं जे ज्याचं मानधन भेटते ते काम आमचं बाजूला राहते. ज्या कामासाठी आमची नियुक्ती झालेली आहे, बाल मृत्यू, माता मृत्यू, याच्यासाठी आमची जे नियुक्ती झाली आहे ते काम आमच्या बाजूला राहून आम्हाला अतिरिक्त कामाचा भार आमच्यावर टाकला जाते. त्याच्यामुळे आमच्या कामाचं त्याच्यामुळे काय होते की आमचं जे मेन काम आहे ते मागे राहून जाते. त्याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होते, कारण आमच्या बदल्यात भरपूर परिणाम होते त्या गोष्टीचा भेटत नाही आणि ज्याचा मोबदला भेटत नाही ते काम आम्हाला करावं लागते. तर आम्हाला शासनाला कळकळीत विनंती आहे की आम्हाला त्यांनी बिना मोबदल्याचं काम सांगू नये आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. याआधी तुम्ही पंचायत समितीमध्ये आशा वर्कर सगळे मिळून आले होते, त्या टायमाला तुमची मागणी पूर्ण झाली नाही काय? नाही झाली. आश्वासन मिळाले पण आजपर्यंत आमची मागणी झाली नाही. आम्ही 4 वर्षापासून आता आमच्यापैकी काही महिलांनी ग्रामपंचायतीवर धरणे आंदोलन केलं, परंतु तेव्हा तुम्हाला माहित आहे की तेव्हा कोणी घराच्या बाहेर नातेवाईक सुद्धा त्या लाभार्थ्याकडे जात नव्हता, त्या पेशंटकडे जात नव्हता. अशा वेळेस आम्ही आमची मुलं बाळ सोडून जीव धोक्यात टाकून आम्ही काम केलं, पण आजपर्यंत त्याचा मोबदला भेटला नाही. हे खूप शोकांतिक आहे. आपण दखल घेतली नाही. तर त्याच्यामुळे आमचं आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आता आमचा तीव्र आंदोलनाचा इशारा आहे. जोपर्यंत आम्हाला मानधन भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेच कामं करणार नाही. बरं, आज रोजी तुम्ही तहसीलदार यांना आणि BDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तर त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? त्यांनी हेच आश्वासन दिलं की आम्ही पाठवू, आम्ही समोर पाठवू, याच्यातून काहीतरी करू आणि वर आमच्या पाठीवर एक शाबासकीची थाप दिली की हो तुम्ही काम छान केलं, तुमच्यामुळे शक्य झालं. पण आता आम्हाला नुसतं आमचं पोट नाही भरणार ना. आमचं जबाबदार व्यक्ती आहात म्हणून तुमच्यावर कामं लागली. त्यांचं उत्तर जबाबदारी दिल्यानं पोट भरणार आहे. आमचं पोट भरणार आहे काय? आमची मुलं बाळ आहेत, आमच्यात काही एकल महिला आहेत की ज्यांना कुणाच हे नाही, काही विधवा आहेत, त्यांना काही आधार नाही. त्यांच्या मुलांची शाळेचं हे आता ऍडमिशन आले, कोणाची पुस्तकं नाहीत, कोणाला कपडे नाहीत. बरं, मग आता तुमच्या मागण्या आता पूर्ण झाल्या नाही समजा आज निवेदन देऊन, तर मग आता पुढची काय भूमिका असेल तुमची? 15 तारखेपासून आम्ही आंदोलनाला बसू आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागं हटणार. धन्यवाद.